प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता विचार करत असते की सागरला सांगू की लकी लग्नासाठी तयार झाला आहे, पण सागर मुक्तावर नाराज असतो. मुक्ता म्हणते सागरला काय झालं आहे हे काहीही कळत नाही. आत्ता मला संधी बघून सागरला सांगावं लागेल. तर मग इथे इंद्रा मुक्ताकडे बघते आणि खुणवते की बघ ना काय झालं आहे आणि कसं तोंड फुगलं आहे या सागराचं. आणि इंद्राला हे काहीच कळत नाही की सागरच्या मनामध्ये काय चाललं आहे आणि सागर का नाराज आहे. तर इथे मुक्ता म्हणते सागर तुम्हाला जेवायचं आहे का, देऊ का? तर इथे सागर काहीही बोलत नाही, गप्प बसलेला असतो. तर इथे मुक्ता त्याच्याजवळ येते आणि विचारते, पण सागर जोरात ओरडतो, मला नाही जेवायचं. तर इथे मुक्ता म्हणते की किती ओरडताय. तेव्हा इथे मुक्ता म्हणते मी पण तुमचीच बायको आहे आणि मग आता मी पण शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही का नाराज आहे आणि काय झालं आहे तुम्हाला, मी नक्की शोधेल. बघा आता काय करते. मुक्ता बेडरूममध्ये जाते आणि सागरला ड्युटीवर निघायचं असतं. तर सागरच्या गाडीची चावी मुक्ता घेते. तर मुक्ता म्हणते आता आल्यावर बघूया कसं बोलत नाही. चावी नाही सापडली तर माझ्याबरोबर बोलावंच लागेल. आणि मग इथे मुक्ता म्हणते हे बघा काय शोधत आहे तुम्ही, काय पाहिजे आहे. आणि मुक्ताच्या हातात चावी असते. तेव्हा सागर मग बोलतो, सागर म्हणतो चावी द्या. तर मुक्ता म्हणते क्लिनिकला मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला तुम्ही सोडवशाल का मध्ये. तर इथे सागर म्हणतो तुमच्या गाडीला काय झालं आहे. पण मुक्ता म्हणते मला जर तुमच्या गाडीतून जायचं असेल तर मग मला तुमच्याबरोबर यायचं आहे. मग सागर चावी मागतो, पण मुक्ता म्हणते एका अटीवर मी चावी देईल आणि तुम्ही थोडंसं हसा बघू. आणि मग इथेच मुक्ता नाविलाजाने सागरला इथे मुक्ताचं म्हणणं ऐकावं लागतं आणि सागर चावी घेतो. मुक्ता म्हणते नाही, माझी अट मी चावी तेव्हाच देईल तेव्हा तुम्ही हसशाल. मग मुक्ता इथे सागरला हसायलाच लावते. मुक्ता म्हणते आता मात्र मला तुमच्यासोबत यायचं आहे, तुम्ही मला जाता जाता तिथे सोडवा. तर मग सागर म्हणतो ठीक आहे. पण सागर मग इथे मुक्ताला आशूचा फोन येतो आणि ती बोलायला लागते. परत सागरला राग येतो आणि सागर मुक्ताला तिथे सोडून निघून जातो. तर इथे मुक्ता म्हणते सागर सागर, पण सागर तिथे नसतो. तर मुक्ता म्हणते आता पण मला बोलायचं होतं, पण मी बोलेल नंतर. आणि मग इथे मुक्ताही जाते. पण सावनी इथे सागर रागाने दरवाजा आपटून निघून जातो. सावनीला खूपच आनंद होतो. सावनी या क्षणाची वाट बघते. सावनी म्हणते आता मात्र मला याचा फायदा घेतला पाहिजे. मुक्ताला आता मुक्ताचं आणि सागरचं काही पटत नाही. आता मला याच संधीचा फायदा घ्यायला हवा असं सावनी म्हणते आणि सावनी त्या सगळ्याचा फायदा घेत असते. आणखीन मुक्ता आणि सागरमध्ये भांडण लावत असते आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न इथे सावनीचा चालू असतो. सावनी म्हणते मुक्ता आता तू बघतच राह, आता मी काय काय करते ते. तुला नाही या घरातून हकलून दिलं तर बघच. आणि सागरपासून मी तुला लांब केल्याशिवाय राहणार नाही असा सावनीचा प्लॅन असतो. इकडे आरतीची आई आजारी असते आणि आरती डॉक्टरांना फोन करत असते. तर एकही डॉक्टर अवेलेबल नसतात तिच्या आईची ट्रीटमेंट करण्यासाठी. पण तितक्यात मुक्ता तिथे येते. आरती खूप रडायला लागते. मुक्ता म्हणते अगं आरती काय झालं आहे, या अवस्थेत तू असं स्ट्रेस नको घेऊ, रडू नको. आणि मग इथे मुक्ता म्हणते काय झालं आहे. मग आरती म्हणते अहो माझ्या आईशिवाय माझं या दुनियात कोणीच नाही आहे. आणि मग इथे सावनीला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. तिची मैत्रीण म्हणते अगं तो हार आपण बुक केला होता, त्याची ऑर्डर येणार आहे आणि तुला घ्यायचं आहे ना, ते पैसे द्यायचे आहे लगेच ऑर्डरचे. आणि मग तिची मैत्रिणीने फोन केलेला असतो. इथे सावनीकडे काही पैसे नसतात, पण सावनीने त्यावेळेस जेव्हा दोघी बरोबर गेलेल्या असतात तेव्हा तिची मैत्रिणीने हार दाखवलेला सावनीने बुक करायला सांगितलेला असतो. आणि मग तेव्हा तो हार बुक केलेला आता तिला ते ऑर्डर येणार असते आणि ती घ्यायची असते. पण सावनी म्हणते आता काय करू, हिला काय सांगू, आता कुठून हे पैसे मी उपलब्ध करू आणि कुठून आणू एवढे सगळे या 7-8 लाख रुपये या हाराचे. आणि मग इकडे आरतीची मदत, आरतीची आई आजारी असते. आरती खूप रडत असते. आरती म्हणते मॅम तुम्ही काहीतरी करा, माझ्या आईशिवाय माझं या जगात कुणीच नाही आहे आणि तिला जर काही झालं ना तर मी एकटी नाही राहू शकत. आणि मग तिच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी इथे मुक्ता म्हणते काळजी करू नको, मी बघते काय होतंय का ते, आणि तू असं रडू नकोस, काही होणार नाही तुझ्या आईला. मग मुक्ता तिला आधार देते आणि मग मुक्ता डॉक्टरांना फोन करते. तर मग मुक्ता म्हणते काळजी करायचं काहीही कारण नाही. मग मुक्ता तिच्या डॉक्टरांना फोन करते आणि तिच्या आईची ट्रीटमेंट करायला लावते. मुक्ता मग तिथे आरतीला सगळं सांगते की आरती लकी खूप मनापासून तिच्याबरोबर लग्न करायला तयार झाला आहे आणि त्यांनी देखील मला तसंच सांगितलेलं आहे की मी आरतीसोबत लग्न करणार आहे. आता तुझा निर्णय हा की नाही
ते मला तू आता सांग. मग आरती जरा विचार करते. पण आरती म्हणते, खरंच तुम्ही माझ्या देवासारख्या धावून आलात. माझ्या आईची ट्रीटमेंट तुम्ही करायला लावली. आणि मग आरतीचा होकार इथे लकीबरोबर लग्न करायला आरती तयार होते. आणि मग मुक्ताला खूप आनंद होतो. मुक्ता म्हणते, स्वामी खरंच तुम्ही आमच्या पाठीशी आहात. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला. हे एकविरे आई तुझे खूप खूप आभार. मग इथे मुक्ताला खूपच आनंद होतो. आरती लग्नासाठी तयार झालेली असते आणि मग देवाकडे प्रार्थना करत असते मुक्ता. मग इकडे मुक्ता म्हणते, खरंच आरती तू या लग्नाला तयार झाली आणि या सगळ्याची जबाबदारी मी घेईल. त्या घरामध्ये तुला कशाची कमी पडणार नाही. ते माणसं खूप चांगली आहे. बघ आता सगळं काही चांगलं होईल. इकडे सावनी पोलिसांची वाट बघत असते. सावनी म्हणते, खरंच ते ॲडव्होकेटांनी अजून नोटीस का आलं नाही, नोटीस का पाठवली नाही. ते मशालकर वकिलांनी आतापर्यंत नोटीस यायला हवी होती आणि लकीला इथे अरेस्ट करायला पोलीस देखील यायला हवे होते. नेमकी काय झालं, कुणी यामध्ये काय केलं असेल. त्या आरतीला कोणाला फोन करू, वकिलांना फोन करू की आरतीला फोन करू. पण इथे सावनी मात्र इथे आरतीला फोन करते. मग आरती स्वतः त्या मशालकर वकिलांना फोन करते आणि केस मागे घ्यायची म्हणून सांगते. आणि आरती इथे वकिलांना सांगून केस मागे घेते आणि लकीवर कोणताही गुन्हा दाखल करू नका असं देखील सांगते. आणि आरती लकीबरोबर लग्न करायला तयार झालेली असते. त्यामुळे आरतीने तिची केस मागे घेतलेली असते. आणि मग आरतीने वकिलांना सांगून केस मागे घ्यायला लावते आणि त्यांची माफी देखील मागते की मी तुम्हाला खूप त्रास दिला. आणि मग आरतीने केस मागे घेतलेली असते. इकडे सावनी मग आरतीला फोन करते. म्हणते की अगं तुझ्याकडे तिकडे कोणी इकडचं आलं होतं का, आणि तू काय करत आहे, असंही देखील तिची काळजी करत. तेव्हा इथे आरती म्हणते की मुक्ता मॅम माझ्याकडे आल्या होता. आणि मग इथे सावनी म्हणते, मुक्ता मॅडम तुझ्याकडे आल्या होता, काय म्हणली ती मुक्ता. मग सावनी आरतीकडून सगळं काही काढून घेते. मग सावनी म्हणते, मुक्ता तिथे आली होती, काय म्हणली ती. आणि मग इथे आरती म्हणते की मला मुक्ता मॅडमने सगळं सांगितलं आहे. लकी लग्नासाठी तयार झालेला आहे. आणि मग इथे सावनी म्हणते की असं कसं होऊ शकतं. अगं तुझा निर्णय तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना. पण आरती म्हणते, नाही मला मुक्ता मॅडमने समजवलं की लकी माझ्याबरोबर लग्न करायला मनापासून तयार झाला आहे आणि त्यामुळेच मी मशालकर वकिलांना सांगून माझी केस मागे घेतली आहे. हे सगळं आरती सावनीला सांगते. सावनीला खूपच राग येतो. सावनी म्हणते, अगं तू हे काय केलंस. सावनी तिच्यावर चिडायला लागते. आणि सावनी म्हणते, अगं मुक्ता तिथे आली होती आणि मग तू आता तुझी केस मागे घेणार आहे. हे सगळं कसं तू का असं करत आहे. आणि मग इथे तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का, असं सावनी विचारते. सावनी म्हणते, काय बावळट मुलगी आहे ही. सावनी तिला खूपच बोलते. पण इथे आरती तिच्या मतावर ठाम असते. आरती म्हणते, खरंच जिथे मुक्ता मॅडम असतील ना तिथे मला माहिती आहे मला काहीही होणार नाही. आणि मला जिथे मुक्ता मॅडम आहे त्यामुळे मला कशाची भीती वाटणार नाही. त्यांनी बघा ना देवासारख्या धावून आल्या. माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी मला मदत केली आणि खरंच त्या इथून पुढे देखील माझी मदत करतील, असं माझं मन मला सांगते. आणि लकी देखील या लग्नासाठी तयार झालेला आहे. मुक्ता मॅडम सगळं व्यवस्थित करतील असं मला वाटतं आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी माझी केस देखील कोर्टाकडून मागे घेतली आहे. हे सगळं आरती सावनीला सांगत असते. आणि मग तुम्ही आता ताई काळजी करू नका. सावनीला खूपच राग येतो. सावनी म्हणते, ही मुक्ता जिथे जाईल ना तिथे काय जादू करते, काय जादू केली असेल. ही आरती आतापर्यंत माझं ऐकत होती आणि आता एक दिवसात त्या मुक्ताच्या बाजूने झाली, त्या मुक्ताचं ऐकायला लागली आणि लग्नासाठी देखील तयार झाली. आणि हा लकीसुद्धा कसा लग्नाला तयार झाला. ही मुक्ता अशी काय जादू करत आहे, काय नाही. आणि माझे सगळा प्लॅन फेल गेला आहे. आता मला दुसरं काहीतरी करायला हवं. आणि मग या आरतीने देखील केस मागे घेतली आहे आणि मी इथे पोलिसांची वाट बघत आहे लकीला अरेस्ट करण्यासाठी. मी इथे सावनी दरवाजात असते, मुक्ता किचनमध्ये असते. मग सावनीला खूपच राग आलेला असतो. सावनी म्हणते, आता मात्र गप्प बसून चालणार नाही, आता काहीतरी प्लॅन करायला हवा. इकडे इंद्रा फोनवर बोलत असते. इंद्राने माशांची ऑर्डर दिलेली असते खाली. मग ती म्हणते, अगं चांगले मासे मस्त सुरमई घेऊन ये. आणि मग इथे ती फोनवर बोलत असते. मासे त्यांना सुरमई मासा इथे पाहिजे असतो. तितक्यात स्वाती येते. स्वाती म्हणते, अगं मम्मी बघ ना काय न्यूज आलेली आहे आणि इथे लकीने जो प्रकार केला आहे त्यामुळे सागरला अवॉर्ड मिळणार नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, असं कसं होणार, हे असं कसं झालं, ही बातमी कशी पसरली. मग इथे
बातमीमध्ये सांगत असतात की सागर कोळीचा भाऊ लकी कोळी याने एका मुलीची फसवणूक केली आहे, तिच्यावर अत्याचार केला आहे. इथे सगळी बातमी ऐकून मुक्तासुद्धा शॉक होते आणि बातमीमध्ये असं सांगितलं असं की याचा परिणाम सागर कोळीच्या सगळ्या बिझनेसवरती होणार आहे. मग सावनी इथे मुक्ता हे ऐकून खूपच शॉक होते आणि मग इंद्राला पण खूपच वाईट वाटतं. इंद्रा डोक्याला हात लावते, म्हणते, "काय देवी, हे वाढून ठेवलं आहे पुढे, आता काय करायचं?" सावनी इथे मुक्ता म्हणते की काळजी करू नका, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. असं कसं ते न्यूजवाले करू शकतात? तर इथे स्वाती म्हणते, आता काय करायचं? हे दादूला जे अवॉर्ड मिळणार होतं ते अवॉर्ड आता मिळणार नाही का? ही बातमी कशी बाहेर पसरली? मुक्ता म्हणते की असं कसं? सागर या अवॉर्डसाठी खूपच इंटेलिजंट आहे आणि ते या अवॉर्डसाठी डिझर्व्ह करतात, त्यामुळे त्यांना हे अवॉर्ड मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि बघते मी काय काय होतंय का. इकडे मुक्ता तिच्या बेडरूममध्ये येते आणि आशयला फोन करते. आशयला म्हणते, अरे सागरविषयी काय बातमी पसरली आहे? लकीने जी चूक केली आहे त्याचा परिणाम सागरच्या कामामध्ये व्हायला नको. सागरला अवॉर्ड मिळणार नाही अशी बातमी पसरली आहे. आशय, आता तू बघ ना काय करायचं? कसं काय झालं आहे हे सगळं मला काहीच कळत नाही. हे सगळं मुक्ता इथे आशयला सांगत असते. आशय म्हणतो, मला भीतीच होती. मला माहिती होतं हे सगळं होईल. मी तुला सांगितलं होतं या पाठीमागे कुणीतरी आहे. हे हे सगळं करत आहे आणि असं कसं सागरला हे अवॉर्ड मिळणार होतं आणि सागरला हे अवॉर्ड मिळणारच आहे. बघतो मी या पाठीमागे काहीतरी शोध लावतो. हे सगळं कुणी केलं आहे. तू काळजी करू नको. इथे मग मुक्ता म्हणते, हो चालेल. आणि मग इथे पण मुक्ता ते अवॉर्ड इथे सागरला मिळवूनच देते. सागरला अवॉर्ड मिळतो. सागर म्हणतो, हे अवॉर्ड मला मिळालं, पण हे अवॉर्ड मला ज्याच्यासाठी मिळवलं त्याच्यासाठी माझ्यासाठी वेळच नाही. आता पुढील भागामध्ये खूप छान ट्विस्ट आहे.